अनुभव असा 6 महिन्यामध्ये मला रिझल्ट भेटलेला आहे. मी गव्हाला वापरला तेव्हा मी गव्हाचं उत्पन्न 32 ते 30 क्विंटल घेत होतो. यावर्षी मी 43-44 क्विंटल उत्पन्न घेतलं. पहिल्यांदा प्रयोग वापरला होता आणि त्याला मला सक्सेस भेटला. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या सर. मी हेमंत रमेश जगताप, हो, राहणार बाळापूर. हे माझी कपाशीची लावणी 7 जूनला केलेली आहे. अच्छा अच्छा. आपला तालुका कोणता आहे सर? तालुका जिल्हा धुळे. धुळे. ओके. म्हणजे धुळ्यापासून साधारण आपलं 5 गाव किलोमीटर अंतरावर शेत माझं आहे. 5 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. तर आपण हा सगळा कापूस लागवड केलेला आहे सर. बरोबर. हो. तर आता हे कापूस आपलं किती क्षेत्रामध्ये लागवड आहे? हे 4 एकरला आहे. 4 एकरला लागवड आहे. ओके. आणि लागवड कधीची? 7 जून. 7 जूनची लागवड आहे. 7 जून 2025. तर आपला हा कापसाला आपण वापर कसा केलाय सर? तंत्रज्ञानाचा वापर कसा केलेला आहे? एसीटी वैदिकचा. त्यांचा सुरुवातीला मी लावणी केल्यानंतर 22 ते 23 दिवसानंतर स्पेशल डोस दिलेला आहे. बेसल डोस मध्ये कृषी अमृत आणि सम्राट वैदिक आणि मिरॅकल. अच्छा. म्हणजे सम्राट शक्ती, मिरॅकल आणि कृषी अमृतचा तुम्ही डोस भरलेला आहे? डोस भरला. त्याच्यानंतर सॉइल चार्जर दिलेलं आहे. ओके ओके ओके. आणि ही 7 जूनची लागवड म्हणजे आता साधारण आपल्याला 1 महिना आणि 20 दिवस वर झाले. 19-20 दिवस झालेले. कपाशीचा किती वर्षाचा अनुभव आहे आतापर्यंत? कपाशीचा 20 वर्षाचा अनुभव आहे. ओके ओके. तर मागच्या 20 वर्षामध्ये आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही तंत्रज्ञान वापरलेलं आहे, बरोबर? आणि याच्या पहिले तुम्ही गव्हाला पण वापरलेलं आहे ते, बरोबर? तर गव्हाला वापरल्यानंतर आणि या वर्षी तुम्ही कापास घेतलेला आहे त्याच जमिनीवरती. तर काय चेंजेस वाटतात सर कापसामध्ये आपल्याला? 20 वर्षाच्या अनुभवामध्ये आणि आताच्या अनुभवामध्ये खूप फरक आहे. कापसाची क्वालिटी, झाडाची ग्रोथ, झाडाचे पानं, हिरवापणा आणि सगळ्यात मेन म्हणजे मुळांची संख्या वाढली आहे, जमिनीची सुपीकता वाढली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा खर्च म्हणजे निंदीचा खर्च मला खूप वाचला आहे. ज्या ठिकाणी मला 50-60 हजार रुपये निंदीला लागत होते ते आता जवळजवळ 10 हजारामध्ये सगळी निंदी झालेली. सगळी निंदी झालेली. हो. आणि तणाचा विषय राहिला नाही शेतात. तर आपलं हे क्षेत्र सगळं सर किती बिघ्यामध्ये? 4 एकर क्षेत्र आहे. 5 बिघे शेत आहे. 4 एकर शेती माझी. 4 एकर शेती. ओके. तर 4 एकर शेतीमध्ये पूर्ण आपला कापूस आहे? पूर्ण कापूस आणि तंत्रज्ञान पण एसीटी वैदिक तंत्रज्ञानच आहे. ओके. बाकी रासायनिकचं एक मी वापरच केलेला नाही. या वर्षी आपल्याला तरी अंदाजे किती उत्पन्न निघू शकतं याच्यामध्ये? सर देवाची जर असे निसर्गाने साथ दिली व्यवस्थित तर मी 40-45 क्विंटलच्या आसपास आरामशीर पोहोचाल इतर उत्पन्नापेक्षा. ओके. आणि यावेळेस मी मागच्या वर्षी मला 32 क्विंटल उत्पन्न आलं तर यावेळेस त्यापेक्षा जास्त येण्याची मला गॅरंटी खूपच वाटते. कारण मागच्या वर्षी माझा हा प्लॉट असा काहीच नव्हता. ओके. मागच्या वर्षी एवढं झाडं असल्यानंच माझ्या याच्यावर लाल्या रोग अमुक रोग पडून ते खराब झाले होते. पण या वर्षी एवढा ग्रीनरी, एवढा प्लॉट भारी आहे की सगळे शेतकरी येऊन बघत राहतात की 1 नंबर प्लॉट आहे तुमचा. असं चालतंय सर, काही अडचण नाही आहे. प्लॉट वगैरे एकदम छान आहे आपल्याला. हो. ओके सर, धन्यवाद. ओके, थँक्यू.